नाही पण त्याला हे कनेक्टेड आहे का आपल्या काय रूम मध्ये नाही हा व्हिडिओ युट्यूबवर टाकणार हा बस झाला युट्यूबवर चालतो हे बघा चला आता आपण बघतो आहोत प्रेशर सोल्युशन चॅप्टर सुरू केला आहे बरोबर चॅप्टरचं नाव सोल्युशन आहे पेज नंबर 28 ठीक आहे येस सर ब्लॅक मार्कर सर सेंटरला उभं असते ब्लॅक मार्कर ब्लॅक चला सोल्युशन्स मध्ये काय बघितलं होतं फर्स्ट रिएक्शन बघितली होती आपण काय व्हॉट इज माय सोल्युशन सॉल्व्हंट प्लस सोल्यूट गिव्स अस टू सोल्युशन म्हणजे सॉल्व्हंट आणि सोल्यूट तुम्ही मिक्स करणार काय तयार होणार सोल्युशन काय असतं सॉल्व्हंट म्हणजे वॉटर सोल्यूट म्हणजे काय कॉमन सॉल्ट सोडियम क्लोराइड खाण्याचं मीठ मिक्स करा काय मिळणार आपल्याला मिठाचं पाणी मीठ पाणी म्हणजे काय सोल्युशन ठीक आहे त्याला आपण असं प्रकारे लिहिणार हे पाणी आहे आणि याच्यामध्ये काय आहे NaCl आहे करेक्ट रिएक्शनला थोडंसं चेंज करायचं काय करायचं डायरेक्शन आहे एनोचं ते काय डायरेक्शन बाय डायरेक्शन दाखवायचं बाय म्हणजे काय फॉरवर्ड आणि रिव्हर्स फॉरवर्ड आपण काय म्हणतो डिसॉल्युशन बुक मध्ये बघून घ्यायचं आणि रिव्हर्स म्हणाला क्रिस्टल म्हणजे मिठाचं पाणी आहे सी मध्ये आहे सी मध्ये म्हणजे कुठे आहे समुद्रात आहे त्याला आपण काय करतो हीट करतो त्याला काय करतो आपण हीट त्यामुळे आपल्याला काय म्हणतात क्रिस्टल मिळतात कशाचे क्रिस्टल असतात सोडियम क्लोराइडचे म्हणजे कायचे मिठाचे म्हणजे कधीही सोल्युशन्सला तुम्ही हीट केलं तर काय मिळेल तुम्हाला क्रिस्टल्स या प्रोसेसला म्हणतात क्रिस्टलायझेशन सोल्युशन्स पासून काय मिळवणं सोल्यूट पुन्हा मिळवणं क्रिस्टलायझेशन प्रोसेस असते आणि सोल्यूट वॉटर मध्ये ऍड करणं किंवा कोणतेही सॉल्ट मध्ये ऍड करणं प्रोसेस काय असते डिसॉल्युशन आपण म्हणतो सॉल्ट म्हणजे NaCl वॉटर मध्ये डिसॉल्व झाला कळला पॉइंट पुढे जाऊ सोल्युबिलिटी बघितलं होतं आपण सोल्युबिलिटी काय असते सोल्युबिलिटी डेफिनेशन बोला नोट्स काढल्यात ना बोला सोल्युबिलिटी डेफिनेशन काय नोट्स काढल्यात ना डेफिनेशन सांगितलं होतं हा पण बुक्स मधनं तुम्हाला कळायचं म्हणजे ना काय बुक्स मध्ये द मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन काय बघा मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन ऑफ व्हॉट सोल्यूट म्हणजेच काय NaCl एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही इन कशामध्ये वॉटर मध्ये असणार ना म्हणजेच काय सॉल्व्हंट इन लिटर किती असणार लिटर 1 लिटर म्हणजे 1 लिटर सोल्युशन आहे 1 लिटर वॉटर आहे किंवा 1 लिटरचं एक तुमच्याकडे सोल्युशन आहे त्यामध्ये मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन NaCl चे किती ऑक्युपाय होऊ शकतं कळलं मॅक्स त्याच्यामध्ये किती NaCl ऑक्युपाय होऊ शकतो कळतं पॉइंट नाही कळत म्हणजे हे NaCl आहे यामध्ये एक स्पून तुम्ही काय करणार NaCl ऍड करा सॉरी वॉटर आहे त्यामध्ये एक स्पून तुम्ही ऍड करणार NaCl चा ऍड होईल पुन्हा एक स्पून ऍड करा एक असं वेळ येईल ते स्पून ऍड होणार नाही आणि ते जे मॅक्सिमम याच्यामध्ये NaCl ऍड झालेला आहे त्याला आपण त्याचं म्हणू मॅक्सिमम कॉन्सन्ट्रेशन त्याला त्याची सोल्युबिलिटी म्हणतो याच्यावरची सोल्युबिलिटी आता वॉटरची नाही वॉटर NaCl ला ऑक्युपाय करू शकत नाही संपला प्रश्न सोल्युबिलिटी वॉटर मध्ये NaCl ची कशावरती डिफाइन होणार काही फॅक्टर आहेत चला बोला पहिला फॅक्टर बोलत जरा अभ्यास करा तुम्ही हे बघा सांगितलं तुम्हाला नेचर ऑफ आपल्याकडे सोल्युशनला एकच आहे एक आहे सोल्यूट आणि दुसरा आहे सॉल्व्हंट सर्व चॅप्टर मध्ये सोल्यूट सॉल्व्हंटच आहे मग आपण यामध्ये पॉइंट बघतोय सोल्युबिलिटी हे सोल्युबिलिटी जी आहे ती कशावर डिपेंड करणार की हे सोल्यूट आणि सॉल्व्हंट आहे यांचं नेचर कसं आहे नेचरचे दोन पार्ट असतात पोलार नेचर आणि सेकंड असतं नॉन पोलार पोलार म्हणजे काय पोलार म्हणजे यांच्यामध्ये काय असतं प्लस मायनस असतात त्यांना आपण पोलार म्हणतो ते चार्ज कॅरी करतात आणि ज्यांच्यामध्ये टोटल चार्ज काय असतो 0 असतो त्याला काय म्हणतो आपण नॉन पोलार
तर जे सोल्यूट आणि सॉल्व्हंट, हे सोल्यूट आणि सॉल्व्हंट आहे, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट हे दोघेही जर पोलार नेचरचे असतील तर सोल्युबिलिटी जास्त असणार. काय असणार? जास्त असणार. आणि दोघांमध्ये जर वन पोलार अँड अनदर नॉन पोलार, तर दोघांमध्ये सोल्युबिलिटी काय असणार? ऍक्च्युअली नसणार. त्याच्यावर सोल्युबिलिटी नसते. एक्सेप्शन लक्षात ठेवायचे याच्यामध्ये. एक्सेप्शन काय आहे? शुगर. शुगर नॉन पोलार असतं आणि वॉटर काय असतं? पोलार असतं. तरीही त्याचं काय फॉर्म होतं? सोल्युशन म्हणजे शुगर वॉटर मध्ये डिसॉल्व्ह होतं. एक्सेप्शन आहे. नेक्स्ट पॉइंट बघितला होता आपण इफेक्ट ऑफ टेम्परेचर. काय असतं टेम्परेचरचा इफेक्ट? फर्स्ट नेचर, सेकंड टेम्परेचर. काय असतं टेम्परेचर मध्ये? टेम्परेचर इंक्रीजेस, सोल्युबिलिटी increases. टेम्परेचर increases, solubility increases. टेम्परेचर दिल्यावरती सोल्यूट ऍड व्हायला लागतं. यामध्ये सब पॉइंट काय शिकवला तुम्हाला? एक्झोथर्मिक आहे, एंडोथर्मिक प्रोसेस. टेम्परेचर जितकी असणार केमिस्ट्री मध्ये तर आपण दोन प्रकारच्या प्रोसेस शिकतो. एंडोथर्मिक. काय असतं एंडोथर्मिक? हीट घेतल्यावर सोल्युबिलिटी वाढते. बोला. एंडोथर्मिक प्रोसेस आणि दुसरी काय आहे? एक्झोथर्मिक. एंडोथर्मिक मध्ये हीट काय केली जाते? ऍड केली जाते. म्हणजे हीटची डिमांड असते. ठीक आहे. आणि याच्यामध्ये हीट काय केली जाते? मायनस केली जाते एक्झोथर्मिक मध्ये. मग ज्या रिएक्शनला हीट घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे, बरोबर, तर त्या रिएक्शनला तुम्ही हीट सप्लाय करा, तुमचं सोल्युबिलिटी इनक्रीज होणार. करेक्ट. ज्या रिएक्शन ऍक्च्युअली वाटतं, फील होतं की मला हीट हवंय, त्याला हीट द्या, सो जास्त सोल्युटला ऑक्युपाय करायला लागतो. आणि ज्या प्रोसेसला हीट काय करायचं आहे? एक्झोथर्मिक बाहेर पाठवायचं आहे. हीट काय केलं जात आहे? बाहेर पाठवलं जात आहे. मग त्या रिएक्शनला तुम्ही काय करा? थंड करा. त्यातली हीट काढण्याचा प्रयत्न करा. तुमची सोल्युबिलिटी इनक्रीज होणार. लॉजिक कळलं? थंड होणाऱ्या प्रोसेसला थंड करा. ठीक आहे. तर ह्या प्रिन्सिपलला काय म्हणतात? ली कॅटरलेर प्रिन्सिपल. नाव बघून घ्या. ली कॅटरलेर प्रिन्सिपल. कॅटरलेर प्रिन्सिपल काय सांगतं? जी प्रोसेस थंड होते आहे, ठीक आहे, जिला हीट द्यायची आहे तिची हीट काढून घ्या, आणि जिला हीट पाहिजे तिला हीट सप्लाय करा. याला फक्त सिम्पली ली कॅटरलेर प्रिन्सिपल म्हणून. मी तुम्हाला भूक लागली आहे तर हा काय म्हणतो? हीट पाहिजे, जेवण करून घ्या, तुमची एनर्जी चांगली ऍक्टिव्हेट असेल. तर हीट हवी असेल तर हीट द्या, प्रोसेस फास्ट होणार. याला बेसिकली आपण म्हणतो ली कॅटरलेर प्रिन्सिपल. एक्सेप्शन बुक मध्ये आहे ते बघून घ्या. कोणाचं एक्झोथर्मिक आहे, एंडोथर्मिक आहे ते एक्झाम्पल बघून घ्या. नेक्स्ट पॉइंट फास्ट आपण घेतला होता, ग्राफ घेतला होता, सांगितलं होतं ग्राफ लिहावं लागेल. ग्राफ अशा प्रकारे आहे. तुम्हाला सोल्युबिलिटी वर्सेस काय घ्यायचं आहे? टेम्परेचर. टेम्परेचर इनक्रीज झाल्यामुळे सोल्युबिलिटी मध्ये काय फॅक्टर होणार? तर आपण त्यामध्ये तीन एक्झाम्पल बघितले. एक आहे सोडियम क्लोराईड NaCl. काय झालं? असं डिस्टिंक्ट चेंज झाला का टेम्परेचर वाईज? टेम्परेचर इनक्रीज होत आहे पण सोल्युबिलिटी वाढत नाहीये. तर असे काही कंपाऊंड्स आहेत की त्यांचं टेम्परेचर वाईज सोल्युबिलिटी इनक्रीज होत नाही. दुसरा कोणता आहे? KNO3. काय होतं? सोल्युबिलिटी इनक्रीज आहे, डिक्रीज आहे? इनक्रीज. तर अशा प्रकारे येईल KNO3. हा जो कंपाऊंड आहे याचं टेम्परेचर नुसार सोल्युबिलिटी इनक्रीज होतं. लास्ट कोणतं आहे? Na2SO4 सोडियम सल्फेट. याचं काय होतं? टेम्परेचर नुसार सोल्युबिलिटी डिक्रीज होतं. आणि हा क्वेश्चन एक्झाम मध्ये आलेला आहे. Na2SO4 चे इथचं क्वेश्चन. ठीक आहे, लक्षात ठेवा. एवढं तुम्हाला टेम्परेचर विचारल्यानंतर हा स्पेशली क्वेश्चन विचारला गेला आहे. तर तुम्हाला तिथे मेन्शन करावं लागेल टेम्परेचर इनक्रीज सोल्युबिलिटी. टू टाइप्स ऑफ प्रोसेस फॉर एक्झोथर्मिक प्रोसेस. If we increase temperature, its solubility increases. Endothermic process, if we cool the endothermic process, its solubility increases. टेम्परेचर वाइज हा ग्राफिक काढा की तिथं अशा प्रकारे दाखवा, प्रश्न संपतो. चला पुढे. नेक्स्ट इफेक्ट ऑफ प्रेशर. सांगितलं होतं प्रत्येकाचा लॉ असला पाहिजे. कोणता लॉ आहे? हेनरी लॉ. लॉचा नाव काय आहे? हेनरीज लॉ. ब्लॅक में होता है. ओके, चला हेनरी लॉ. इफेक्ट ऑफ प्रेशर, प्रेशर ऑन सोल्युबिलिटी.
चलो प्रेशर सोल्युबिलिटी मध्ये काय रिलेशन आहे तर लॉचं नाव आहे हेनरी लॉ सिंपल आहे सोल्युबिलिटी इंक्रीजेस विथ प्रेशर सोल्युबिलिटी इंक्रीजेस विथ प्रेशर सोल्युबिलिटी वाढणार प्रेशर वाढणार कोणता कॉन्स्टंट येतो हेनरी कॉन्स्टंट याला आपण हेनरी कॉन्स्टंट म्हणतो हेनरी कॉन्स्टंट इज इक्वल्स टू S/P S कशामध्ये मोजतात मोल पर लिटर आणि प्रेशर बार मग युनिट काय झालं मोल लिटर बार दिस इज युनिट फॉर KH हेनरी कॉन्स्टंट 100% यावरती प्रॉब्लेम येईल प्रॉब्लेम ह्या फॉर्म्युलावरती येईल ठीक आहे किंवा ह्या फॉर्म्युला सॉरी ह्या फॉर्म्युलावरती येईल KH S/P प्रॉब्लेम हे बघितला होता आपण हेनरीज लॉ कुठे अप्लाय होत नाही एक्सेप्शन नाही वाटत पेपरला हा प्रॉब्लेम नंबर 2.1 सांगितलं होता मी चला काय होतं 2.1 मध्ये प्रॉब्लेम नंबर 2.1 द सोल्युबिलिटी ऑफ N2 गॅस N2 एक गॅस होता आपल्याकडे ठीक आहे हेनरीज लॉ कशासाठी असतो ओनली फॉर गॅस N2 गॅस आहे म्हणजे इम्पॉर्टंट आहे की N2 बद्दल आपण डील करणार आहोत नेक्स्ट बघा काय काय दिलेलं आहे टेम्परेचर दिलेलं आहे गॅस किती टेम्परेचर मध्ये आहे 25 डिग्री सेल्सिअस ठीक आहे कशात सोल्युबिलिटी दाखवतो आहे वॉटर मध्ये बरोबर म्हणजे N2 हा झाला सोल्यूट आणि वॉटर हा झाला सॉल्व्हेंट ओके डाऊट आहे सोल्युशन चॅप्टर आहे प्रॉब्लेम मध्ये सोल्यूट आणि सॉल्व्हेंट दिसायला हवा काय हवा दिसायला हवा टेम्परेचर तर ठीक आहे ना टेम्परेचर असणार नो प्रॉब्लेम पुढे बघा तुम्हाला दिलाय 1 बार म्हणजे प्रेशर दिलाय तुम्हाला प्रेशर दिलेला आहे 1 बार म्हणजे एक सिच्युएशन आहे अशा प्रकारचे कंटेनर कन्सिडर करा त्यामध्ये हे वॉटर फिल केलेला आहे और टेम्परेचर मेंटेन केलेला आहे याला हीट केलं जात आहे टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस ला आहे एवढं काही हीटिंग नाहीये वरतून प्रेशर लावलेला आहे प्रेशर असं अप्लाय केलं तर समजतं ना फिजिक्स मध्ये मशीनशी लावताना आपण डायग्राम मध्ये असं दाखवतो प्रेशर 1 बारचा आहे आणि हा N2 जो गॅस आहे तो ह्या वॉटर मध्ये काय होतो आहे डिसॉल्व होतो आहे आणि काय तयार होत आहे त्याचं सोल्युशन तयार होतं आहे बिकॉज इट इज अ सोल्यूट अँड दिस इज सॉल्व्हेंट करेक्ट असं सिच्युएशन आहे त्यामध्ये पुन्हा म्हटलेलं आहे की त्याचं सोल्युबिलिटी 6 पॉइंट तुम्हाला सोल्युबिलिटी दिलेला आहे 6.85 into 10⁻⁴ मोल पर लिटर इनवर्स करेक्ट मोल पर लिटर असतं ना सोल्युबिलिटी एवढं सिच्युएशन तुम्हाला दिलेलं आहे आणि सिंपली विचारलं आहे व्हॉट इज मीन बाय हेनरी कॉन्स्टंट मग हेनरी कॉन्स्टंट म्हणजे काय तर हेनरीचा फॉर्म्युला असा ठेवायचा S इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू P S इज इक्वल्स टू KH P हा फॉर्म्युला लर्न असायला हवा याला आपण हेनरी कॉन्स्टंट म्हणतो KH ला इथे लिहा H/P H दिलेला आहे 6.85 into 10⁻⁴ अपॉन प्रेशर 1 बार हीच आन्सर असेल KH चं युनिट काय असतं मोल लिटर बार संपलं ठीक आहे याला सॉल्व्ह करायचं चला नेक्स्ट आहे आपण आज नेक्स्ट बघणार आहोत वेपर प्रेशर आपला टॉपिक हा रिवाइज झालेला आहे काही डाऊट आहे मला डाऊट आहे नाही ज्याला नवीन असेल डाऊट असेल त्याने घरी थोडंसं पुन्हा ट्राय करा एकदम सोपा पॉइंट आहे इथले मार्क्स जायला नको हेनरी लॉ प्रत्येकाला आला असतो पुढचा पॉइंट आपण बघतो आहोत वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इन लिक्विड अँड लिक्विड आतापर्यंत आपण बघितलं होतं एक सोल्युबिलिटीला जे बघितलं गॅस इन काय बघितलं आपण लिक्विड बघितलं आपला प्रॉब्लेम काय होता N2 गॅस इन वॉटर म्हणजे जेव्हा गॅस एका लिक्विड मध्ये डिसॉल्व होत असेल तेव्हा आपण कोणता लॉ लावतो हेनरी लॉ ठीक आहे फक्त तिथे प्रेशर अप्लाय केलेलं असायला हवं क्लियर आहे आता आपण बघतोय वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इन लिक्विड अँड लिक्विड म्हणजे तुमचे सोल्युशन्स लिक्विड आणि लिक्विड असणार आहे एक लिक्विड आपण दुसऱ्या लिक्विड मध्ये ऍड करणार आहोत म्हणजे सोल्युशन असं फॉर्म होणार तुमचा सोल्यूट असणार आहे लिक्विड प्लस सोल्युशन सॉरी सोल्यूट प्लस सॉल्व्हेंट सोल्यूट असणार लिक्विड सॉल्व्हेंट असणार लिक्विड आणि हे मोस्टली काय असणार लिक्विड क्लियर होऊ शकतं ना असं करतो मग त्यामध्ये वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन्स मध्ये आपण फर्स्ट लॉ बघतो आहोत त्याचं नाव आहे राउल्स लॉ नाव काय आहे राउल्स लॉ स्पेलिंग इन बघा राउल्स लॉ काय आहे बरोबर ना RAULS बरोबर राउल्स लॉ
RAU. ओके, राऊट्स लॉ मध्ये डेरिव्हेशन वगैरे आहेत ना, सर्व आहे ना पेपरला. ओके, चला काढला का राऊट्स लॉ. चला कोणतं रीड करायचं काय आपण काय करणार हे बघा. You state that the partial vapor pressure of any volatile component of the solution is equal to the vapor pressure of the pure component multiplied by its mole fraction in the solution. तर आपण आधी याचं स्टेटमेंट मॅथेमॅटिकल लिहू. अशा प्रकारे आपण लिहू P1 x P10. याला आपण म्हणतो राऊट्स लॉ. x1 च आहे, ठीक आहे. आता यामध्ये बघा काय काय P1 x1 आणि P0 x1. तर यामध्ये बघा एक्सप्रेशन बघा, मी पुन्हा स्टेटमेंट लिहितो. स्टेटमेंट वॉटर पेपरला आलेले आहेत ना. हे बघा राऊट्स लॉचं पार्शियल वेपर प्रेशर of any volatile component of a solution is equal to the vapor pressure of the pure component multiplied by its mole fraction in solution. अशा प्रकारचा लॉ आहे, ठीक आहे. तर आधी आपण इथे बघू की काय काय आहे. तर सपोज आपल्याकडे एक बायनरी सोल्युशन आहे. बायनरी सोल्युशन्स म्हणजे कळतं बायनरी सोल्युशन्स ऑफ टू व्होलाटाइल लिक्विड्स A अँड लिक्विड B. तर आपण एक ऍझ्युम करू. ऍझ्युम समजतं ना. आपल्याकडे ऍझ्युम करू एक सोल्युशन, एक A1 आणि A2 काय तो लिक्विड आहे. A1 अँड A2 आर लिक्विड्स आणि ते कसे आहेत, व्होलाटाइल. ते कसे आहेत, व्होलाटाइल. म्हणजे आपल्याकडे A1 एक लिक्विड आहे आणि एक आहे A2 लिक्विड आहे. दोघे व्होलाटाइल आहे. व्होलाटाइल म्हणजे त्यांचं काय होणार, पेपर फॉर्म होणार. तर दोघंही लिक्विड्स मध्ये आपण काय करणार आहोत, आता हा लॉ अप्लाय करणार आहोत. तर या लॉ मध्ये त्यांचं जे आहे त्यामध्ये A1 आणि A2 त्यामध्ये P1 आणि P2 काय करणार, त्यांचं पार्शियल वेपर प्रेशर आपण बघणार. आता A1 A2 आहे त्यामध्ये त्यांचं P1 आणि P2 हे काय असणार आहे, पार्शियल वेपर प्रेशर. आधी आपण लिहून घेऊ नंतर बोलू. पुढे आहे x1 आणि x2 त्यांचं काय आहे, मोल फ्रॅक्शन. x1 and x2 मोल फ्रॅक्शन. आणि लास्ट आन्सर काय असणार, लॉ काय आहे आपला, P1 x1 P1 0. करेक्ट. आता याच्यामध्ये जो P0 आणि P1 आहे ते लिहा. वेपर प्रेशर ऑफ लिक्विड्स, वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड्स. ओके, तर याच्यावरती आपण इथे लिहू. व्हॉट इज मीन बाय राऊट्स लॉ. तर राऊट्स लॉ काय सांगतोय आपल्याला, द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी व्होलाटाइल कंपोनेंट्स इन सोल्युशन. हे बघा इम्पॉर्टंट आहे, पार्शियल वेपर प्रेशर. ठीक आहे. व्होलाटाइल कंपोनेंट म्हणजे काय, तर व्होलाटाइल कंपोनेंट म्हणजे असे काही लिक्विड्स की ते डायरेक्टली काय होतात, गॅसेस फॉर्म मध्ये येतात. लिक्विड टू गॅसेस फॉर्म विदाउट व्हाईट. मग जे डायरेक्टली व्होलाटाइल फॉर्म मध्ये येतात तसे आपण व्होलाटाइल काय घेतले, दोन प्रकारचे लिक्विड्स घेतले, A1 आणि A2. आपल्याकडे A1 आणि A2 अशा प्रकारे दोन काय आहेत, व्होलाटाइल लिक्विड्स आहेत. क्लियर आहे, दोन लिक्विड्स आहेत. त्यामध्ये आपण म्हणतोय P1 आणि P2 त्यांचं काय आहे, पार्शियल वेपर प्रेशर आहे. पार्शियल वेपर प्रेशर काय असतं, बोला माहिती काही. पार्शियल वेपर प्रेशर एक गॅस आहे, इथे गॅस आहे, सॉरी लिक्विड आहे आणि लिक्विड्स मधून काही पार्टिकल्स काय होतात, एक्सकेप होतात इथून. आणि ते पार्टिकल्स ऍक्च्युअली तो व्होलाटाइल आहे ना,
हे बघा हा लॉ कुठे अप्लाय होणार आहे, व्होलाटाईल. म्हणजे अशा प्रकारे की चला कन्सिडर करा की एक लिक्विड आहे A1 आहे. आपल्याकडे A1 लिक्विड घेतला आहे, ते व्होलाटाईल आहे. म्हणजेच त्या लिक्विडचे काय होणार, हवेमध्ये पार्टिकल्स जाणार. व्होलाटाईल आहे ना ते, गॅस फॉर्म मध्ये जाणार. मग तो काय होणार, वेपराइज होणार. इथे पार्टिकलचं काय होणार, ऍक्युरेशन वाढणार. इथून पार्टिकल निघतात ना, वरती येतात ना, वेपर होत आहे ना ते. मग ते वेपर झालेले जे पार्टिकल्स आहेत ते पुन्हा इथे प्रेशर लावणार. त्यांचं प्रेशर काय होणार, वेपरचं पार्टिकल्स हवेमध्ये फिरतायत, पुन्हा ऍक्युरेट होत आहे. तर त्यांचं जे प्रेशर इथे तयार होतं त्याला म्हणतात पार्शियल वेपर प्रेशर. कळलं? पार्शियल वेपर प्रेशर कोणाला तयार होतं, ज्यांचे मॉलिक्युल्स लिक्विड मधनं गॅसेस मध्ये जातात. तुमच्याकडे असा एक बी कंपोनेंट आहे, असं एक लिक्विड आहे की ते लिक्विड इथे आहे आणि त्याच्याकडे पार्शियल प्रेशर 0 आहे. का? कारण त्याचे पार्टिकल्स वरती मूव्ह करत नाहीत एअर मध्ये. आणि इथे पार्टिकल्स नसतील तर इथे काही प्रेशर अप्लाय करायला नाही का, नाही. म्हणजे वेपर प्रेशर कन्सेप्ट कोठे झाला जातो, जिथे काही लिक्विडचे पार्टिकल त्याच्यातनं निघतात सरफेस मधनं आणि बाहेर स्पेस ऑक्युपाय करतात. आणि बाहेर गर्दी झाल्यानंतर ते पुन्हा इथे काय करायला लागतात, प्रेशर अप्लाय करायला लागतात त्याच्या स्वतःच्या लिक्विड वरती. कळलं? मग पार्शियल प्रेशर कोणाचं काढायचं असतं, जे लिक्विड व्होलाटाईल असतात, ज्यांचं व्होलेटिलिटीच नाहीये, ज्यांचे मॉलिक्युल स्वतःला सोडतच नाही. मॉलिक्युल सर्व इथे बसले, इथे कोणीच नाहीये, प्रेशर तयार होणार का, नाही. तर व्होलाटाईल लॉ साठी, व्होलाटाईल लिक्विड साठी आपण नॉट्स लॉ लावतो आणि म्हणून तो पार्शियल प्रेशर साठी अप्लाय होतो. The partial pressure is nothing but the pressure applied by its own molecules when the liquid converted into gaseous state. कळलं? तर पार्शियल प्रेशर A चं आपण P1 म्हटलं, A2 चं काय म्हटलं, P2 म्हटलं. करेक्ट? नेक्स्ट पॉइंट आहे मोल फ्रॅक्शन. आता आपण इथे म्हटलं की चला हे बघू आधी मोल फ्रॅक्शन. काय असतं मोल फ्रॅक्शन? मोल फ्रॅक्शन आपण X मोल फ्रॅक्शन म्हणतो. काय असतं? समजा सॉल्युटचा काढायचा असेल तर हे बघा मोल फ्रॅक्शन म्हणजे काय, ते एक फॉर्म्युला तुम्हाला लेवलला शिकवला जातो. काय असतो, Na प्लस Nb. करेक्ट? काय असणार आहे Na प्लस Nb? म्हणजे तुमच्याकडे सोल्युशन आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये Na आणि Nb अशा प्रकारचे दोन लिक्विड्स मिक्स केले. इथे काय करतोय आपण, A आणि B काय करतोय, सॉरी A1 आणि A2 मिक्स करतोय. म्हणजे आपण अशा प्रकारे इथे विचार करतोय, आपल्याकडे A लिक्विड होता आणि B लिक्विड होता, सॉरी A1 होता आणि A2 होता, त्याला लिक्विडला मिक्स केलं. करेक्ट? मग मिक्स केल्यानंतर त्याच्यानंतर काय झालं की एक सोल्यूट होता आणि सोल्यूट आपण कसं करू, याला आपण 1 म्हणू, याला 2 म्हणू. मग याला आपण काय म्हणू की हा 1 होता आणि 2 होता, हा A1 होता, हा A2 होता. करेक्ट? असं म्हणू आपण 1 2. मग आता मला सांगा टोटल हे जे तयार झालं, दोघं लिक्विडचं जे मिक्सचर तयार झालं त्याला आपण सोल्युशन म्हणू ना, याला आपण काय म्हणू, सोल्युशन. हे आहे सोल्युशन. आणि यामध्ये मग आपण A1 ला काय म्हणू, A1 चं जर मोलार फ्रॅक्शन काढायचं असेल टोटल सोल्युशन मध्ये तर आपण कसं काढणार, असं काढणार. A1 साठी NA1 म्हणजे आपल्याला हे बघायचं आहे की मोलार फ्रॅक्शन ऑफ A1 काढायचं आहे. काय काढायचं आहे, A1 म्हणजे आपण समजू x, आपण x मोलार फ्रॅक्शन ऑफ A1 काढायचं आहे आपल्याला. मग आपण कसं काढणार, तर आपण हे बघणार की टोटल जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये A1 चे किती मोल्स आहेत, त्याला आपण Na1. ओके? आणि टोटल सोल्युशन मध्ये दोघांचे किती मोल आहेत, Na1 प्लस Na2. अशा प्रकारे फ्रॅक्शन करताय नाही. हे बघा मोल फ्रॅक्शन काय असतं, पुन्हा लक्ष द्या. एक काय झालं, फोकस. हे काय आहे, सोल्युशन. यामध्ये काय आहे, A हा सोल्यूट आहे आणि ते B काय होता याच्यामध्ये, सॉल्व्हंट होता. एवढं क्लिअर आहे. A आणि B चं काय तयार झालं, सोल्युशन तयार झालं. मग तुम्हाला सांगितलं जातं की A चं मोल फ्रॅक्शन किती, व्हॉट इज द मोल फ्रॅक्शन ऑफ A. मग ते मोल फ्रॅक्शन ऑफ A कसं काढतात, आपण आधी म्हणतो टोटल सोल्युशन मध्ये किती मोल्स आहेत. मोल म्हणजे काय, अमाउंट ऑफ सबस्टन्स. कळतंय, त्यामध्ये किती आहे. तर मग त्यामध्ये A चे मोल, जर आपल्या टोटल सोल्युशनचे मोल आपण कसे लिहितो, टोटल किती आहे Na प्लस Nb. A चे आपण मोल्स घेतले होते N जे 2 असतील आणि B चे किती होते, काही समथिंग असतील. तर त्यामध्ये आपण Na चं मोल फ्रॅक्शन म्हणजे अशा प्रकारे काढतो. टोटल मध्ये Na किती आहे, नाही कळलं.
हे बघा टोटल सोल्युशनचे मोल होते 20. हा. एक सोल्युशन तयार झालं ए आणि बी चं, त्याच्यामध्ये आन्सर आहे 20. मग मोल फ्रॅक्शन फक्त एवढं सांगतं की या 20 मध्ये ए चे मोल किती होते याचा रेशो करा. मग मोल फ्रॅक्शन ऑफ ए जर मला काढायचा असेल हा होता 8 आणि बी चे मोल जर 12 होते तर मोल फ्रॅक्शन काय येणार? टोटल सोल्युशनचं मोल किती होतं? ए प्लस बी ए. आन्सर काय येणार? 8 प्लस 12. टोटल सोल्युशन मध्ये मोल किती आहे? 20. बरोबर? त्यामध्ये मोल फ्रॅक्शन ऑफ ए विचारला. ए चे मोल किती होते? 8/20. तुम्हाला वाटलं मोल फ्रॅक्शन ऑफ बी किती? 12 बाय टोटल 20. नाही कळत आहे? प्युअर मॅथमॅटिक्स आहे. टोटल मध्ये सॉल्यूटचं मोल फ्रॅक्शन काढायचं असेल तर सॉल्यूटचे मोल डिवाइड बाय टोटल. समजताय का? जातं का मोल फ्रॅक्शन? तेव्हा मोल फ्रॅक्शन जर तुम्ही मिस केलं ना तर जेई जेव्हा आपण अभ्यास करू तर जेईचे प्रॉब्लेम तुम्ही मिस करून जाल. एवढं आलंच पाहिजे. मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला हा रट्टा करायचा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. फॉर्म्युला आहे x इक्वल्स टू Na प्लस Nb. ओके, चलो आपला x1 मोल फ्रॅक्शन विचारलेला आहे. x1 कसं काढणार तुम्ही? मग n1/n1 + n2. बस करेक्ट. आता याच्यामध्ये जे मोल फ्रॅक्शन आहे तो मोल फ्रॅक्शन मध्ये लॉ काय सांगतो की तुम्हाला कधीही हे हा फॉर्म्युला काय बघा. आता तुम्हाला मोल फ्रॅक्शन काढता येतं. ठीक आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ 1 कसं काढायचं? तर तुमच्याकडे 1 and 2 होता तर कसं काढणार? 1/1 + 2. कळाला ना फॉर्म्युला? टोटल अपॉन त्यातलं 1 चं बघायचं. तर तुम्हाला म्हटलं की लॉ काय आहे मग? तर पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ एनी मोलाटाईल कंपोनेंट ऑफ द सोल्युशन. आता कंपोनेंट आपण A1 चा कंपोनेंट आपण P1 च घेणार ना. आपण पार्शियल व्हेपर प्रेशर बघतोय ना. आपल्याला ऍक्च्युली बघायचं काय बघा, लॉजिकली बघा की पार्शियल व्हेपर प्रेशर काय असतं. आपण शिकतो काय आहोत तर आपल्याकडे A1 आणि A2 अशा प्रकारचे दोन लिक्विड्स होते आणि ते मिक्स केले होते आपण. कळलं? आणि या दोघांमुळे इथे काही पार्टिकल्स तयार झाले. त्यामध्ये पार्टिकल्स A1 चे ब्लॅक पार्टिकल होते आणि A2 चे काय असतील? रेड पार्टिकल्स. करेक्ट आहे का? आणि या दोघांमुळे तिथे काहीतरी प्रेशर तयार झालं ना. दोघांचं प्रेशर तयार झालं. दोघांचं काहीतरी प्रेशर तयार झालं. त्याला आपण काय म्हटलं? टोटल प्रेशर. त्याला काय म्हणतो आपण? टोटल प्रेशर. त्याला म्हणतो टोटल प्रेशर P. हे वेपर प्रेशर आहे ना. मग लॉ काय म्हणतो की दोघांचं प्रेशर काय होतं तर त्यामध्ये कंट्रीब्युशन होतं A1 च्या ब्लॅक पार्टिकलचं. मग आपण म्हणू P A1 चं किती कंट्रीब्युशन होतं की नाही? मग इथे P A1 चं कंट्रीब्युशन आहे आणि तिथे P A2 चं कंट्रीब्युशन आहे कारण त्याची पार्टिकल्स आहेत. मग आपण म्हणणार P A2. करेक्ट. आणि हा P A1 चा फॉर्म्युला काय आहे मग? तर हा राउल्स लॉ सांगतो. राउल्स लॉ काय म्हणतो? हे P A1 चं जे कंट्रीब्युशन आहे हे A च्या ब्लॅक कलर मुळे जे प्रेशर तयार झालं आहे त्याचा फॉर्म्युला आहे अशा प्रकारे की त्या A चं मोलार फ्रॅक्शन काढा. तर याचं मोलार फ्रॅक्शन काय आहे? तर अशा प्रकारे x1 म्हटलं A1 चं मोलार फ्रॅक्शन x1 असतं आणि मल्टिप्लाय बाय त्याचं प्युअर असतानाच वेपर प्रेशर. आता हा कन्सेप्ट काय आला की प्युअर असतानाच वेपर प्रेशर काय? प्युअर असताना हा म्हणजे बघा कसं पॉइंट आहे. पॉइंट पुन्हा फोकस करा. हा जो A1 होता हा तुम्ही प्युअर घेतला होता एकदम प्युअर आणि 1 लिटर घेतला असेल आपण आणि त्या 1 लिटर मध्ये त्याचे काही पार्टिकल्स इथे हवेमध्ये रिलीज झाले. त्यामुळे जे प्रेशर तयार होतं एकटा प्युअर होतं त्यामध्ये मिक्सिंग नव्हतं. तेव्हा त्याचं जे प्रेशर तयार झालं त्याला आपण P0 म्हणू. प्युअर. कळलं? आणि हा P1 का तयार झाला तर हा प्युअर होता. त्याला आता आपण इथे काय केलं त्याच्या सोबत आहे ना त्याला इम्प्युअर केलं. म्हणजे कसं केलं तिथे पुन्हा A2 टाकला आणि तोही ऍक्च्युअली प्युअर आहे तर त्याचं आपण काय घेऊ? P20 घेऊ. तोही प्युअर होता ना मग त्याचंही प्युअर. मग त्याचंही आपण इथे प्युअर घेतलं P0. याची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला प्युअर असतानाची. याची व्हॅल्यू माहिती आहे. दोघांची व्हॅल्यू माहिती आहे. पण आता आपण थर्ड कंडिशन करतोय. आपण दोघांना मिक्स करून टाकतो. दोघेही लिक्विड आता मिक्स झाले. सोल्युशन तयार झालं. मग आता प्रेशर किती आहे तर आपल्याला माहिती आहे. हेही प्रेशर तर ऑलरेडी रेडी झालेलं आहे. हेही प्रेशर रेडी झालेलं आहे. परंतु ह्या दोघांचं प्लस करून चालेल का? नाही.
तर राऊट्स लॉ म्हणतो त्यामध्ये एक कंडिशन ऍड करा, ती म्हणजे त्याला त्याच्या मोल फ्रॅक्शनने मल्टिप्लाय करा. x1 आणि x2 याला म्हणतात टोटल प्रेशर. ह्या कंटेनरचं टोटल प्रेशर P आहे आणि तो x1 P10 असतो ना, x2 P20 असतो. नाही कळलं? हे बघा राऊट्स लॉ जसं तुम्हाला वाटतोय तसं तेवढाही इझी नाही आहे आणि हाच एक्झाम मध्ये महत्वाचा आहे. रिपीट करू पुन्हा. यासाठी होऊ शकलं असतं की कारण तुम्ही अभ्यास काहीच केला नसेल म्हणून तुम्हाला समजायला थोडासा वेळ लागतो. ऍक्च्युअली रिव्हिजन मध्ये वेळ लागायला नको. लॉजिकली तुम्हाला काय कळालं? लॉजिकली राऊट्स लॉ काय सांगतोय बघा. हिंदी लॉ काय सांगतो लॉजिकली? हिंदी लॉ हे सांगत होता एक गॅस आहे, ठीक आहे, तोच वापरू. इकडे बघा रे, गंगा झोप नको. हेनरीचा लॉ काय सांगत होता लक्षात घ्या. हेनरी लॉ सांगतो फक्त की गॅस आहे त्याला पाण्यात ऍड केला. सर मेकॅनिकली जर एक मेकॅनिकल इंजिनियर म्हणून मला विचारावं तर ते असं होतं. असं एक चेंबर असतं, ठीक आहे. ते चेंबर मध्ये ना इथे एक वॉल असतो आणि इथे काय असतं माहिती आहे, पिस्टन असतो. काय असतो? पिस्टन. आणि इथे एक लिक्विड असतो. जसं आपण CO2 घेऊ, म्हणजे जसं की CO2 म्हणजे, आणि हे असं असतं बरं, मी व्हर्टिकल हॉरिझॉन्टल काढलं तर व्हर्टिकल असतं. इथे हा असतो वॉटरचं सोल्युशन असतं, स्वीट सोल्युशन असतं. म्हणजे त्याला आपण H2O चं काय म्हणू, प्युअर सोल्युशन. त्यामध्ये हा CO2 इथे ऍड केला जातो आणि हा पिस्टन पुढे पुढे सरकतो, म्हणजे प्रेशर अप्लाय करतो इथे. असं समजतं नाही? ऍक्च्युअली असं ऑपरेशन होत आहे. मग हेनरी काय म्हणतो, जर ह्या CO2 ला त्यात अजून बसवायचं असेल तर पिस्टनचं प्रेशर वाढवा. तुम्ही जेवढं जोरात दाबणार तेवढा कार्बन डायऑक्साईड लिक्विडमध्ये बसून जाणार, म्हणजे दोघं मिक्स होऊन जाणार, म्हणजे दोघं कार्बन डायऑक्साईडचं वॉटरमध्ये सोल्युबिलिटी वाढून जाणार. म्हणून तो म्हणतो की हे प्रेशर लावलंय ना, हे प्रेशरच काय करतं, सोल्युबिलिटी वाढवतं. म्हणजे सोल्युबिलिटी प्रेशर सोबत वाढते, ज्याला आपण हेनरी लॉ म्हणून पण संपवतो. कळलं? पण राऊट्स लॉ काय सांगतो, थोडंसं वेगळं सांगतो. राऊट्स लॉचं लॉजिक आधी बघा, नंतर ते मॅथमॅटिकली स्टडी करा. तो राऊट्स लॉ काय म्हणतो की एक आपण एक लिक्विड घेतलं, त्याचं नाव A1 आहे, ठीक आहे. त्या लिक्विडची क्वालिटी आहे, काय क्वालिटी आहे, त्याचे पार्टिकल्स हे काय करतात, अशा प्रकारे रिमूव्ह होतात, हवेत गॅस फॉर्म मध्ये जातात. काय होतात, गॅस. जसं ते डांबरपुडी असते ना, त्याची गॅस म्हणजे तशी आता पेट्रोल आहे, पेट्रोल व्होलॅटाईल असतं. म्हणजे काय, तुम्ही पेट्रोलला समोर ठेवा, काय होणार, उडून जाईल. त्याला व्होलॅटाईल म्हणतात. मग पेट्रोलच घ्या, चला पेट्रोल हे पेट्रोल आहे. मग पेट्रोल इथे ठेवल्यानंतर काय होणार, त्याचे पार्टिकल्स बाहेर येतील, बरोबर. पण तुम्ही त्याला काय केलाय, कंटेनर मध्ये पॅक केलाय, मध्ये पार्टिकल बाहेर जातील का, पण ते कंटिन्युअसली पार्टिकल तर होत राहतील, गॅस तर तयार होत राहील. मग हे गॅसचे पार्टिकल्स ह्या लिक्विड वरती प्रेशर लावायला लागतात, त्याला आपण म्हणतो पार्शियल वेपर प्रेशर. कळलं पॉइंट? लॉ पार्शियल वेपर प्रेशरलाच का लागतो, कारण तिथेच तसं होतं, बाकीच्या ठिकाणी होत नाही. मर्क्युरी जर तुम्ही इथे घेतला, Hg मर्क्युरी लिक्विड असतो, तुम्ही म्हणणार मर्क्युरीचं पार्शियल वेपर प्रेशर काढा, तो लवकर त्याचे पार्टिकल सोडत नाही. पार्शियल इथे एकही मर्क्युरीचा गॅसेस ऍटम नाही, कोण प्रेशर क्रिएट करणार, कोणीच नाही. मग इथे लॉ लागेल का आपला, नाही. लॉ अशा ठिकाणी लागेल की तिथे बाहेर पार्टिकल जातात आणि ते प्रेशर क्रिएट करतात. मग त्याने सांगितलं असं एक लिक्विड घ्या आणि दुसरा लिक्विड घ्या, त्याला म्हणा A2. मग त्या A2 चं तर पार्टिकल बाहेर जातील ना, करेक्ट. मग या A1 चं जे प्रेशर तयार होईल त्याला आपण P01 म्हणणार. काय म्हणणार, 0 स्टँड फॉर ओनली A1 म्हणजे प्युअर. A1 चं प्युअर प्रेशर कशाने मोजतात, कशाने मोजतात, गेजेस नाही मोजलं जातं, ठीक आहे. तो वेगळा पॉइंट आहे. आपण आता सिर्फ याचं काय असणार, आपण प्रेशर हाई प्रेशर लावणार, याला काय म्हणणार आपण P02, कारण हा दुसरा लिक्विड आहे ना, दुसरा एक नाही, हे तर लिक्विड कळालं आता. मग राऊट्स असं नाही म्हणत, राऊट्स म्हणतो सोल्युशन तयार करा. काय करा, चॅप्टर सोल्युशन आहे. A1 ला जर स्टडी करायचं असेल, हे तुम्ही ऑलरेडी 8 स्टँडर्ड मध्ये शिकला किंवा 10 मध्ये शिकला असाल, पार्शियल वेपर प्रेशर झालं. 20 सेकंड पर्यंत 10वी स्टेजवर ICSE सर्वांना पार्शियल प्रेशर असतं. हे 8वीत झाला की त्याचा दुसरा 8वीत झाला असेल. आता 12 म्हणतं की दोघांचं सोल्युशन तयार करा.
सोल्युशन कसं आहे आपलं, लिक्विड आणि लिक्विड, करेक्ट. मग हा लिक्विड कमी असेल त्याला सोल्यूट म्हणा, जो जास्त असेल त्याला सोलर म्हणा. कळलं? टाकतो ना आपण पाण्यामध्ये औषधी, भेटतो ना, सोल्युशन आहे लिक्विड लिक्विड. मग मला सांगा, याचं P1 माहिती आहे तुम्हाला, याचं P2 माहिती आहे. हा A1 आहे ही माहिती आहे, हा A2 माहिती आहे. आता यामध्ये राहिला प्रश्न, आता तुम्ही मिक्स केल्यावरती ते असं तयार होईल बघा, A1 प्लस A2. आता याला आपण डायरेक्ट सोल्युशन म्हणायला लागलो. आता A1 A2 राहिलं नाही, आता काय झालं, सोल्युशन. मग सोल्युशन मध्ये आता दोघांचं वेपर प्रेशर तयार होईल वरती. मग ते सोल्युशनचं वेपर प्रेशर असेल, A1 A2 नसेल, कोणाचं असेल, सोल्युशनचं. मग त्याला आपण म्हणतो P, टोटल. काय म्हणतो, टोटल प्रेशर इन द कंटेनर. टोटल प्रेशर इन द कंटेनर. पण टोटल प्रेशर आपण म्हणू A1 ने केलेलं आपलं P1 प्रेशर आणि A2 ने केलेलं P2 प्रेशर, असं आपण जनरली म्हणू शकतो. A चं कंट्रीब्युशन प्लस B चं कंट्रीब्युशन इज इक्वल टू टोटल कंट्रीब्युशन. करेक्ट. मग प्रश्न आहे की A1 ने किती प्रेशर तयार केलं, याला म्हणतात राउल्स लॉ. राउल्स लॉ इथून सुरू होतो की हा जो A1 ने कंट्रीब्युशन केलं सोल्युशन मध्ये ते किती, तो हा राउल्स लॉ सांगतो. राउल्स लॉ काय म्हणतो, राउल्स लॉ म्हणतो हे जर P1 प्रेशर काढायचं असेल, A चं ह्या सोल्युशन मध्ये कंट्रीब्युशन काढायचं असेल, तर A चं पार्शियल प्रेशर घ्या. A चं काय घ्या, पार्शियल प्रेशर ऍट प्युअर कंडिशन. ऍट प्युअर कंडिशन काय होतं, P10 प्युअर असताना. आणि त्याच्यामध्ये हे बघा की A चे किती मोल्स तिथे टाकले गेलेले आहेत. जास्त असेल तर जास्त प्रेशर, कमी असेल तर कमी प्रेशर. मग कोण ठरवतं किती मोल टाकले गेलेले आहेत, तर तो मोल फ्रॅक्शन ठरवतो, त्याला म्हणतो आपण x1. A चं कंट्रीब्युशन त्याच्यामध्ये 65% असेल तर प्रेशर कमी असेल ना. मग x सांगतो की तुम्ही किती तिथे मोल टाकलेले आहेत, मग त्याला म्हणतो x. मग याला आपण म्हणतो, मग A2 साठी कसं लिहिणार आपण, x2 P2 0. हे झालं आपलं टोटल प्रेशर. हेच तुमच्या बुक मध्ये डेरिव्हेशन आहे, हेच तुमच्या बुक मध्ये डेरिव्हेशन आहे. मग प्रश्न येतो की हा x1 मॅटर काय आहे, म्हणजे हा P0 आपण घेतला, पण त्याची क्वांटिटी कोण ठरवतो, जेवढे तुम्ही त्याच्यात कंट्रीब्युशन समजतं ना तुम्हाला, कंट्रीब्युशन A चं कंट्रीब्युशन जर कमी असेल त्याचं प्रेशरही कमी घ्यावं लागेल ना, हे व्हॅल्यू कमी असेल, याची जास्त असेल. मग कोण ठरवत आहे की ह्या दोघांमधलं प्रेशर, ते हे x सांगतो की तुम्ही किती मोल्स तिथे वापरलेले आहेत. मग कसं ठरवायचं किती मोल आहे, तर असं करायचं, दोघं सोल्युशन काय आहे, A1 आणि A2. A चे टोटल मोल या लिक्विड मध्ये किती होते, Na. त्यात आपण घेतो ना मोल, आपण घेतो, माहिती असतो 10 मोल घेतले. पुन्हा A2 चे मोल Na2, त्यात A चे मोल किती होते, Na. टोटल मध्ये एवढे, त्याला आपण x1 म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, x1. मग जर A चे मोल जास्त असतील तर ही फिगर मोठी येईल, तुमचं प्रेशर A चं मोठं येईल. टोटल मध्ये A चं कंट्रीब्युशन जास्त असेल तर ते फिगर जास्त येईल, A चं कमी असेल तर फिगर कमी येईल. मग लक्षात आलं तुम्हाला, A काय सांगतो, 0 समजलं, 0 म्हणजे प्युअर असतानाचं प्रेशर. आणि राउल्स म्हणतो प्युअर असताना प्रेशरला जेव्हा तुम्ही त्याच्या मोल फ्रॅक्शनने मल्टिप्लाय कराल, तेव्हा सोल्युशन मधलं तुम्हाला प्रेशर काय मिळतं, A1 चं प्रेशर मिळतं. गोष्ट तशी लवकर समजण्यासारखी नाही, अभ्यास केला असेल तर समजेल, नसेल तर अजून 3 दिवस विचार करू. पण आलाच पाहिजे, काय पाहिजे, आलाच पाहिजे. लास्ट हा x1 चा फॉर्म्युला काय, n into A1. हे बघा, तो आपल्याकडे A आहे, A चे आपण 10 मोल घेतले. इकडे बघा रे, मोल्स व्हॅल्यूज असतात, काउंट करून घेतलं जातं. तर बघा Na जो आहे, A चे आपण 10 मोल घेतले. मोल समजतं ना, मोल, त्याला आपण Na लिहितो. B चे जे लिक्विड घेतलं होतं त्याचे मोल होते 20, तर आपण त्याला 20 लिहितो. मग टोटल सोल्युशनचे मोल किती झाले, 30. मग आपण लिहितो 30. 30 मध्ये A चं कंट्रीब्युशन किती आहे, 10. मग त्याला म्हणतो आपण x1. A चं कंट्रीब्युशन टोटल सोल्युशन मध्ये A चं कंट्रीब्युशन 10च आहे, त्याला x1 मध्ये लिहितो. मॅथ्स समजा तुम्ही, मॅथ्स
एक्स हा फक्त काय दाखवतो आउट ऑफ किती कंट्रीब्युशन आहे. जर बी चं कंट्रीब्युशन काढायला इथे x2 काढायला तर कसं काढायला, टोटल ए होता 10 हा होता 20 टोटल 30 होतं, तर 30 आउट ऑफ 20 चं कंट्रीब्युशन दुसऱ्याच आहे ना बी चं. मग आन्सर कसं असणार, x2 30 20/30 ही फिगर मोठी येईल म्हणजे बी चं कंट्रीब्युशन मोठं होतं, म्हणजेच काय x2 चं कंट्रीब्युशन वाढेल इथे, म्हणजे हे प्रेशर जास्त असेल हे प्रेशर कमी असेल. पॉइंट क्लिअर होतोय. मोल फ्रॅक्शन आणि समजून घ्या. मोल फ्रॅक्शन काय काढतात, टोटल मध्ये इंडिव्हिज्युअलचं कंट्रीब्युशन किती आहे. टोटल जर A 10 आहे B 20 आहे 30 जर टोटल आहे त्यातलं A चं कंट्रीब्युशन 10च आहे ना, पर्सेंटेज कमी ना, मग 10 आउट ऑफ 30 घेतो. 20 आउट ऑफ 30 मोठे व्हॅल्यू येणार, कंट्रीब्युशन मोठं आहे. मग कधीही x हे दाखवतो की कोणाचं किती कंट्रीब्युशन आहे. लक्ष ठेवा, फॉर्म्युला लक्षात घ्या. काय फॉर्म्युला, x na plus nb. na वरती आहे तर आपण a चं कंट्रीब्युशन चेक करतो, जर वरती b आहे तर xb असं आहे, nb upon na plus nb. समजताय ना हे na nb. तर b वरती आहे तर आपण b चं कंट्रीब्युशन चेक करतोय. त्या कंट्रीब्युशनला आपण जनरली म्हणतो मोल फ्रॅक्शन. जर तुम्हाला हा फॉर्म्युला समजला नसेल, लॉ समजला नसेल, तरी प्रॉब्लेम मध्ये एवढं तरी कळलं पाहिजे, दी फॉर्म्युला बिकम्स p करेक्ट 1 इज इक्वल्स टू किंवा pa इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय असेल xa p0a. एवढं तरी कळालंच पाहिजे. फॉर्म्युला काय आहे, त्याचं स्टँडर्ड असतानाचं प्रेशर, त्याचं स्वतःचं कंट्रीब्युशन किती आहे हे त्याचं प्रेशर आहे. कळलं. याला म्हणतात प्रॉब्लेम. मला तर थोडं डोक्यात काहीतरी गेलं आणि माझं माहिती की जर ते आता नाही तुम्ही क्लिअर केलं आजच्या असतं ते निघून जाईल. ते काय होईल, निघून जाईल. तर ते आजच्याच डोक्यात क्लिअर करा. चला प्रॉब्लेम बघा, एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. दिलाय काय ते प्रॉब्लेम 2.3 32. एक मिनिट. याच्यामध्ये बघितलं का अनालिसिस मागचं ते ग्राफ वगैरे विचारलंय का, नाही. काही विचारलं नाही. ठीक आहे, चला प्रॉब्लेम नंबर घ्या. प्रॉब्लेम नंबर 2.3. प्रॉब्लेम नंबर 2.3. काय बघा प्रॉब्लेम नंबर 2.3 मध्ये काय बघा. The vapor pressure of pure liquids A and B are. Vapor pressure म्हणजे लॉ लक्षात ठेवायचं. वेपर प्रेशर म्हणजे आपण व्होलॅटाइल लिक्विड बद्दल बोलतोय. आपल्याकडे दोन लिक्विड आहे, प्युअर A आहे आणि प्युअर B आहे, जे आपण स्टडी केले ते प्युअर A आणि प्युअर B. A चं प्रेशर आहे 240 mm of Hg. तर A चं प्रेशर आहे किती 450 mm of Hg. बार असेल तरी ठीक आहे, नंतर करता येतं आपल्याला. बी चं 700 mm of Hg. करेक्ट. एवढं तर घेऊन लिहिलंय ना. पुढे बघा काय सांगितलंय, टेम्परेचर दिलं ऍट, तर लिहून घ्यायचं ऍट 350 केल्विन. हे टेम्परेचर काय गरज नाही त्याच्यात, लिहून घ्यायचं. काय इम्पॉर्टंट, आपला फॉर्म्युला टेम्परेचर नाही दिलेलं असतं. मग तुम्हाला विचारलं फाइंड द कंपोजिशन ऑफ लिक्विड. तुम्हाला फाइंड करायचं आहे कंपोजिशन. केमिस्ट्री मध्ये कंपोजिशनचा मीनिंग काय असतो, A किती आहे B किती आहे, किंवा जर अशा प्रकारे H2 आहे तर H2 चं कंपोजिशन काय असणार आहे, त्यामध्ये H आणि O हे त्याचं कंपोजिशन आहे. हे काय त्याचं कंपोजिशन. A किती आणि B किती, H किती आहे O किती आहे, याला आपण त्याचं कंपोजिशन म्हणतो. समजेल तुम्हाला. पुढे किती आहे and पुढचं काय विचारलंय, फाइंड द कंपोजिशन ऑफ लिक्विड अँड वेपर इफ द टोटल तुम्हाला वेपर प्रेशर दिलाय. तुम्हाला काय दिलाय, P दिलाय, टोटल वेपर प्रेशर. कळतोय P म्हणजे कोणता, तो P1 plus P2 आला. कळतोय ना. P1 म्हणजे कोण, इथे
पी आणि पीबी समजतं मला, आणि इथे आपल्याला लॉ लावायचा आहे. हे टोटल कंटेनरचं प्रेशर आहे. पी आणि पीबी तुम्हाला राउंड लॉ लावून काहीतरी इथे सॉल्व्ह करायचं आहे. तर टोटल पीए पीबी अशा प्रकारे प्रॉब्लेम आहे. मग आता प्रॉब्लेम मध्ये काय काय बदल असतं की दोन प्युअर लिक्विड्स आहेत एबी, त्यांचं प्रेशर दिलेलं आहे, टेम्परेचर दिलं आहे. टेम्परेचर ऍसिड आपण यूज करतो का? नाही. सोल्युशन्स मध्ये चला बुक दिसतंय प्रत्येकडे बघा. कंपोजिशन ऑफ ए एंड बी इन अ सोल्युशन. आपण एक फॉर्म्युला इथे मिस केला कंपोजिशनचा, वरती दिलाय दिसतोय का तुम्हाला? एक वरती फॉर्म्युला बघा, दिसतोय का फॉर्म्युला? P1 is equal to Y1P. नाही कंपोजिशन वन. एक फॉर्म्युला तुम्हाला पुन्हा लिहून देतो मी. हे बघा, हा फॉर्म्युला घ्या. चला फॉर्म्युला घ्या. आधी फॉर्म्युला मध्ये पहिला फॉर्म्युला घ्या, तो म्हणजे P equals to P1 plus P2. याला आपण म्हणणार टोटल प्रेशर, टोटल वेपर प्रेशर. करेक्ट? कळतंय? याला म्हणणार आपण A1 चं प्रेशर, P1 चं प्रेशर आणि P2 चं प्रेशर. याला थोडंसं एक्सटेंड आपण करू. याला अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. काय लिहू शकता तुम्ही? x1 P1 0 लिहू शकतात ना, x2 P2 0. काही डाऊट आहे का बोला? इथे काही प्रश्न आहे? आता यामध्ये बघा काही करता येईल का आपल्याला? यामध्ये काही करता येईल का बघा? एक फॉर्म्युला पुन्हा देतो तुम्हाला. असं लिहू शकतो का आपण? x1 is equal to 1 minus x1. याच्यावरती फोकस करा. x1 is equal to 1 minus x2. म्हणजे तो मीनिंग काय झाला? x1 plus x2 is equal to 1. बरोबर? म्हणजे मॅथमॅटिकली तुम्ही असं काढत होता बघा, Na plus Nb आणि x असं काढत होता. तेव्हा तुम्ही काय करता माहिती का? इथे 1 काढायचे ते 2 काढायचं. म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली x1 आणि x2 ला 100% मानायचे मॅथमॅटिकली. किंवा तुझं डोक्यात जात नसेल मॅथ तर क्लिअर करून घ्या. x1 आणि x2 1 असतो, बस एवढं सांगतो. काय असतो? x2 x2 काय असतो? 1 असतो. ठीक आहे, असं मॅथ्स जमतं. मग मला सांगा x1 ची व्हॅल्यू काय? x1 is equals to 1 minus x2. करेक्ट? आता मला सांगितलं x1 दिसतोय, मी जर पुट केलं 1 minus x2 P1 0 plus x2 P2 0 असं होऊ शकतं. करेक्ट? पुढे मी सॉल्व्ह केलं का अजून? केलाय. काय केलं तिथे? त्याला मल्टिप्लाय केलं. चला काय होईल मग याला मल्टिप्लाय केलं तर P1 मायनस असं होईल ना, ते P1 असं होईल ते असं. बघा काय करता येईल याच्यातनं? डायरेक्ट घेतो बघा, मॅथमॅटिक्स चलांचा आहे. काय x2 कॉमन काढलं, काढा x2 कॉमन. काय होईल? P2 0 minus P1 0. P2 0 minus P1 0 आणि P1 ब्रॅकेटच्या बाहेर. मग मी आधी फायनल चेक करतो तर डेरिव्हेशन ते विनाकारण आपण डोक्यात दाखवले. हे P2 0 बरोबर मायनस P1 0 एक ब्रॅकेट मध्ये काढला प्लस P1 0 0. आता सांगतो मी तुम्हाला ते डेरिव्हेशन काय डोक्यात. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? तुम्हाला एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हे कशासाठी? तुम्ही म्हणाले कुठून आलं त्यासाठी मूर्खपणा आहे. काय नाही, मूर्खपणा असा आहे की बघा तुम्हाला फक्त हे काही करण्याची गरज नाही. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हा फॉर्म्युला काय आहे? तुम्हाला एकाच स्मॉल फ्रॅक्शन माहिती आहे. तुम्हाला लक्षात घ्या, कोणाच माहिती आहे? एकाच. तरी तुम्ही टोटल प्रेशर काढताय. याचा फॉर्म्युला याचा ऍडव्हान्टेज काय आहे? तुम्हाला फक्त x2 चं मोल फ्रॅक्शन माहिती आहे, x1 माहित नाही, तरी तुम्हाला टोटल प्रेशर काढता येतं. हा फॉर्म्युला आपल्याला इथे वापरायचा आहे.
लिहू का हा फॉर्म्युला? हाच फॉर्म्युला काय लिहिणार? P इक्वल्स टू P20 मायनस P10 रट्टा झाला पाहिजे बरं आता हे. अशा प्रकारे तुमच्या बुक मध्ये बघा फॉर्म्युला लिहिलेला पेज नंबर या. आता तुम्ही म्हणणार की तो फॉर्म्युला कुठून आला दिसतोय. काय काय दिलंय बघा तुम्हाला तिथे. याला आपण A म्हणत होतो म्हणजे हा P1 होता, हा काय होता B म्हणजे P2 होता बरोबर. आणि x2 दिला का आपल्याला? नाही. x2 दिला नाही. टाका व्हॅल्यू. टोटल प्रेशर किती दिलेलं आहे? टोटली दिलं होतं ना आपल्याला 600. P is equals to 600 mm पाहिजे का? मग हे P आहे, हा P1 आहे, P2 आहे. तुमच्या फॉर्म्युलामध्ये फक्त P आहे, P1 आणि P2 आहे. याला आपण 0 म्हणणार कारण हे P1 आहे. आणि x2 काढू शकतो आपण. काय काढू शकतो? x2 काढू शकतो. आणि x2 आल्यावर तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. x2 ची व्हॅल्यू समथिंग काहीतरी x आली, काहीतरी आली 10 बघा. मग x2 ची x ची व्हॅल्यू कशी काढणार? x1 x2 1. याची व्हॅल्यू जर काहीतरी समथिंग 0.1 वगैरे असेल तर त्याची काय असेल? 0.9 असेल. करेक्ट आहे की नाही? हे बघा. जर असं मी म्हटलं x1 x2 1 पण दोघांची व्हॅल्यू एकच असते ना बरोबर. म्हणजे असं होऊ शकतं x2 ची व्हॅल्यू तुमची होऊ शकते 0.5. मग तुम्ही कसं काढणार याच्यातनं x1 ची x1 1 0.5 0.5 ना. तर अशा प्रकारे तुमचं काय ना मोल फ्रॅक्शन आहे. तुमचा पहिला पॉईंट संपणार की तुम्ही मोल फ्रॅक्शन काढला. करेक्ट. म्हणजे तुम्हाला x1 ही माहिती झाला, काय झालं आणि x2 ही माहिती झाला. काय दिलं फक्त P1 P2 आणि P. पॉईंट क्लिअर होतोय. गंगे भरपूर झोप लागते बरं आपल्याला बरोबर. झोपत आहे मला वाटतं बोर झालं बरोबर नाही. चला लास्ट पॉईंट आहे फॉर्म्युला पाठवून द्या. शेवटी एंड करून टाकू आपल्याला. आता कसं एंड तर केलं पाहिजे. लोकांना ना राऊंड फॉर्म जेव्हा शिकवतो ना 99% होतं. हिंदीला काय लागत नाही. काय प्रॉब्लेम नाही. हिंदीला काय समजतं. हिंदी काय समजतं माहिती का? प्रेशर इन्क्रीजेस सॉल्युबिलिटी इन्क्रीजेस. इकडे काय होतं पहिला प्रश्न येतो पार्शियल वेपर प्रेशर काय, सेकंड प्रेशर येतो मोलार फ्रॅक्शन काय, मग व्होलाटाईल लिक्विड काय, ते मिक्स का करायचे, तो प्रेशर का चेक करायचा. सर्व प्रश्न आहे. प्रश्न फक्त तुम्हाला लर्न करायचा आहे. P is equals to sorry P1 is equals to x1 P10 एवढा फक्त राहतो. सर थोडं डार्क डार्क काय सर ते आम्ही ना कमी बिघत पाहत आहे ते दिसणारच नाही. सर ते फक्त त्याच्यावर टाकायचं, त्याच्यात काही गरज नाही. ते नुसतं खाली चाललंय ते निपुण टाका. मागून 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 जर ते मग पुढे निघते. आता प्रश्न आहे माझा की आता तुम्हाला की मी याच्यावरती लिक्विड टाकलं बरोबर, ते पडून का जात नाही? काय ते लिक्विड पडून का जात नाही? ऍब्झॉर्ब होतं सर. त्यात जे इंटरमॉलिक्युलर स्पेस असते त्यात जाऊन बसतो तो. आपण ज्याला ऍक्च्युअली कॅपिलरी ऍक्शन आपण म्हणतो. काय म्हणतो? कॅपिलरी ऍक्शन. ते शाईच्या पिण्यात शाई भरल्यानंतर ते शाई पडून जातं बरोबर. फिजिक्स असं प्रॉब्लेम काय आहे? मला फिजिक्स ही केमिस्ट्री आहे, माझ्याकडे बायोलॉजी आहे. अलग लक्षात म्हणजे मला जर तुम्ही एरिया बघाल की मी काय टीचिंग करू शकतो, माझा एरियाच वेगळा आहे. म्हणजे तुम्ही म्हणा बायोलॉजी मध्ये बायोलॉजी बोलणार झायला सोडून जाणार, केमिस्ट्री कॅपिलरी ऍक्शन, फिजिक्स मध्ये सोल्युशन कॅपिलरी ऍक्शनने प्लांटच्या बॉडीमध्ये केलं, सेल्स मध्ये पोहोचलं. अशा प्रकारचा माझा एरिया. चला आपण x1 x2 काढला. ठीक आहे. प्रयत्न करायचा पेपर मध्ये येणार असेल, आला नाही तर रट्टा मारायचा. चलो x1 x2 च्या व्हॅल्यू दिले, किती दिले तिथे बघा. x1 आलेली आहे, सांगा x1 आणि x2 बोला. 0. समथिंग x1 आहे, 0.4 आहे.
नेक्स्ट किती आहे 0.6. 0.6. हे बघा x1 रेडी आहे, x2 रेडी आहे, p1 p2 चा प्रश्न संपलाय. आपल्याला विचारलं आहे कंपोजिशन. काय विचारलं आहे? कंपोजिशन. एक किती आहे, दुसरा किती आहे, याला कंपोजिशन म्हणतात. कंपोजिशन म्हटलं तर एक पूर्ण फॉर्म्युला लिहून घ्यायचा, सेकंड फॉर्म्युला स्पेशल कंपोजिशन फॉर्म्युला. हे बघा सीईटी मध्ये हे प्रश्न तुम्हाला करायचे हे येणार आहे. कंपोजिशनचा फॉर्म्युला, पहिला फॉर्म्युला बघा P1Y1P. काय आहे? P1 इज इक्वल टू फॉर्म्युला Y1P. तर P2 साठी काय होणार? यस. हे Y1 आणि Y2 ला कंपोजिशन म्हणतो. काय म्हणतो? Y1 आणि Y2 ला कंपोजिशन. बरोबर. आता मला सांगा ह्या P1 Y1 हे जे फॉर्म्युला आहे याच्यामध्ये पुन्हा एक फॉर्म्युला लिहिता येईल आपल्याला. काय लिहिता येईल बघा? P1 is equal to P10x. ह्या P1 चा फॉर्म्युला लिहिता येईल आपल्याला. या P1 ला तुम्ही आता शिकला. P1 is equals to हे बघा P1 is equals to x1 310 आता शिकला ना. आणि P2 काय लिहू शकता तुम्ही? x2 P2 0 असं होऊ शकतं. करून टाका. लिहून घ्यायचे. मग याला इनपुट करणार. पहिल्या इक्वेशनला असं करणार x1 p10 is equals to y1p. होऊ शकतं ना. मग मला y1 हवा आहे. y1 is equals to काय असेल ना x1 p10 upon p. होईल ना. मला x1 ही माहिती आहे, मला p10 ही माहिती आहे आणि p तर दिलेलंच आहे. तिघ गोष्टी माहिती आहे. y1 ची किंमत होईल, y2 ची किंमत काय होईल तसंच. बरोबर. y2 ची किंमत अशी काढा तुम्ही x2 p20 p लर्न करून टाकायचं. कसं असतं रे कंपोजिशन x2 p20 p. प्रश्न संपला. इकडे करू तिकडे करू. मेन फॉर्म्युला तो एक खालचा मेन हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. हे लर्नर्स करून टाकायचं. 1 म्हणजे 1 1 1 x1 p1 0 p. प्रश्न हा हे आमच्यासाठी आहे. इकडं तिकडं तिकडं. ठीक आहे.